हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी हे जयश्री आणि माय एक्झाम्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स आज आपण 26 डिसेंबर 2023च्या काही चालू घडामोडी पाहणार आहोत. त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माय एक्झाम्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर फ्रेंड्स, वळूयात आपल्याच्या पहिल्या प्रश्नाकडे. तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे पहिल्या खेलो इंडिया पॅरा स्पर्धेत हरियाणा राज्याने सर्वाधिक किती सुवर्ण पदके जिंकलेली आहे? उत्तर आहे 40. तर पहिल्या खेलो इंडिया पॅरा स्पर्धेत हरियाणा राज्याने सर्वाधिक 40 सुवर्ण पदके जिंकलेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे पहिली खेलो इंडिया पॅरा स्पर्धेत महाराष्ट्र राज्य पदतालिकेत कितव्या क्रमांकावर आहे? उत्तर आहे 5व्या. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे पहिल्या खेलो इंडिया पॅरा स्पर्धेत महाराष्ट्र राज्याने एकूण किती पदके जिंकलेली आहे? तर महाराष्ट्र राज्याने एकूण 35 पदके जिंकलेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे पहिली खेलो इंडिया पॅरा स्पर्धा कोठे आयोजित करण्यात आली होती? उत्तर आहे दिल्ली येथे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे विजय हजारे ट्रॉफी 2023 कोणत्या राज्याने जिंकलेली आहे? उत्तर आहे हरियाणा राज्याने. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे विजय हजारे ट्रॉफी 2023च्या अंतिम सामन्यात हरियाणा संघाने कोणत्या संघाचा पराभव केला? तर हरियाणा राज्याने अंतिम सामन्यामध्ये राजस्थान राज्याचा पराभव केला. उत्तर आहे राजस्थान. राजस्थानबद्दल थोडक्यात जाणून घेऊया. राजस्थानची राजधानी आहे जयपूर. राजस्थानमधील जिल्ह्यांची संख्या आहे 33. राजस्थानचे राज्यपाल आहेत कलराज मिश्रा. भाषा आहे हिंदी, राजस्थानी, गुजराती. तसेच राजस्थानचे मुख्यमंत्री आहे. राजस्थानची स्थापना 1 नोव्हेंबर 1960 रोजी झालेली आहे. त्याचबरोबर राजस्थान विधानसभा जागा आहे एकूण 200. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे जगातील सर्वात मोठे ध्यान केंद्राचे उद्घाटन कोठे करण्यात आले? उत्तर आहे उमराहा, वाराणसी, उत्तर प्रदेश येथे. तर उत्तर आहे उमराहा. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे वाराणसी येथे उद्घाटन झालेले जगातील सर्वात मोठे ध्यान केंद्राचे नाव काय आहे? तर नाव आहे स्वरवेद महामंदिर. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे जगातील सर्वात मोठी ऑफिस कॉम्प्लेक्सची इमारत म्हणून कोणत्या वास्तूला मान मिळालेला आहे? उत्तर आहे सुरत डायमंड एक्सचेंज. तर जगातील सर्वात मोठी ऑफिस कॉम्प्लेक्सची इमारत म्हणून सुरत डायमंड एक्सचेंज या वास्तूला मान मिळालेला आहे. उत्तर आहे सुरत डायमंड एक्सचेंज. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे सुरत डायमंड एक्सचेंजनी कोणत्या जागतिक वास्तूला मागे टाकत जगातील सर्वात मोठी ऑफिस कॉम्प्लेक्सचा मान मिळालेला आहे? उत्तर आहे पेंटागॉन. तर सुरत डायमंड एक्सचेंजनी पेंटागॉन या जागतिक वास्तूला मागे टाकत जगातील सर्वात मोठी ऑफिस कॉम्प्लेक्सचा मान मिळवलेला आहे.
पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, वाराणसी आणि तामिळनाडू यांच्यातील सांस्कृतिक संबंध वाढविण्याच्या उद्देशाने कोणत्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन नरेंद्र मोदी यांनी केलेले आहे? उत्तर आहे काशी तमिळ संगमम. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, भारताच्या कोणत्या क्षेपणास्त्राने जागतिक स्तरावर 25 किलोमीटर अंतरावर एकाच वेळी 4 लक्ष्य भेदून विक्रम नोंदवलेला आहे? उत्तर आहे आकाश. तर भारताच्या आकाश या क्षेपणास्त्राने जागतिक स्तरावर 25 किलोमीटर अंतरावर एकाच वेळी 4 लक्ष्य भेदून विक्रम नोंदवलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, भारतीय वायुसेनेने नुकतेच आंध्र प्रदेशात कोणत्या हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणालीची यशस्वी चाचणी केलेली आहे? उत्तर आहे समर. तर भारतीय वायुसेनेने नुकतेच आंध्र प्रदेश येथे समर हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणालीची यशस्वी चाचणी घेतलेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, लॉजिस्टिक परफॉर्मन्स इंडेक्स 2023 मध्ये भारत कोणत्या स्थानी पोहोचलेला आहे? उत्तर आहे 38व्या. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, राष्ट्रीय गुन्हे रेकॉर्ड ब्युरो, त्यालाच आपण शॉर्टकटमध्ये NCRB नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरो च्या अहवालानुसार कोणते शहर 2022 मध्ये अन्न भेसळ प्रकरणात अव्वल स्थानी आहे? उत्तर आहे हैदराबाद. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, कोणता खेळाडू हा IPLच्या इतिहासातील सर्वात महाग खेळाडू ठरलेला आहे? उत्तर आहे मिचेल स्टार्क. तर मिचेल स्टार्क हा खेळाडू IPLच्या इतिहासातील सर्वात महाग खेळाडू ठरलेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कला IPLच्या इतिहासात सर्वाधिक किती कोटी रुपयांना खरेदी केलेले आहे? उत्तर आहे 24.75 कोटी रुपयांना खरेदी केली आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, IPLच्या 2024च्या हंगामासाठी ऑस्ट्रेलियाचा खेळाडू मिचेल स्टार्कला कोणत्या संघाने सर्वाधिक बोली लावून खरेदी केली आहे? उत्तर आहे कोलकाता नाईट रायडर्स. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, IPLच्या 2024 हंगामामध्ये कोणत्या भारतीय खेळाडूवर सर्वाधिक बोली लागलेली आहे? उत्तर आहे हर्षल पटेल. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, IPL 2024च्या हंगामासाठी पंजाब किंग्सने हर्षल पटेल या भारताच्या खेळाडूला सर्वाधिक किती कोटी किमतीला खरेदी केले आहे? तर उत्तर आहे 11.75 कोटीला. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न आहे, IMFच्या निकषानुसार कोणता देश आर्थिक आघाडीवर स्टार परफॉर्मर ठरलेला आहे? उत्तर आहे भारत. तर IMFच्या निकषानुसार भारत हा
आर्थिक आघाडीवर स्टार परफॉर्मर ठरलेला आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर फ्रेंड्स, थांबूया इथेच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.